नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चमचमीत अशी भरली कारली कशी करायचे ते बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. इथे मी पाव किलो कारली घेतले आहेत. एकदम फ्रेश आहेत. तुम्ही बघू शकता छान अशी कोवळी आहेत. ह्याचा देठ असा हिरवागार आहे. कारली घेताना अशी कोवळी आणि पातळ बघून घ्यायची, जाडसर घ्यायची नाही. त्यामुळे त्याचे तुम्ही स्किन बघू शकता, तेही एकदम पातळ आहे. त्यामुळे स्किन काढायची गरज नाही आहे. जाड कारलं घेतलं तर त्याच्यातल्या आतल्या बिया खूप जाड असतात आणि ते कारलं चवीला खूप कडवट असतं. तुम्ही बघू शकता छान असे मी इथे सर्व कारली कोवळी आणि ताजी बघून घेतलेली आहेत. आता ह्याचा आपण दोन्ही बाजूचं देठ काढून टाकायचं आहे. एका साईडला करून घेते. हे देठ काढून टाकायचं. तुम्हाला जर काढायचं नसेल तर काहीच हरकत नाही. अशा प्रकारे मी आता ह्याला कट लावून घेते. बघूया तुम्ही इथे बघू शकता अजिबात बिया नाही आहेत कारल्यामध्ये. छान असं एकदम कोवळं आहे. अशा प्रकारे कारले घेतले ना अजिबात चवीला कडवट लागत नाही आणि त्याचं वरचं जे स्किन आहे तेही अगदी पातळ असतं, त्यामुळे काढायची अजिबात गरज नाही. तुम्ही बघू शकता मी दुसरं कारलं इथे चिरून दाखवते. त्यात थोड्याशा बिया आहेत पण एकदम पातळ आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात कडवट लागत नाहीत या बिया, त्यामुळे मी काढत नाही आहे. मी सर्व कारले अशाच प्रकारे चिरून घेणार आहे. इथे मी सर्व कारले चिरून घेतले आहे आणि त्याच्यासाठी मी एक चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे. ते आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे कारल्यामध्ये भरून घेणार आहोत. यामुळे काय होतं, कारल्यामध्ये अशा प्रकारे मीठ आणि हळद भरल्यामुळे कारल्याचा बराचसा कडवटपणा कमी होतो. हे करणं अगदी गरजेचं आहे. मी ते 1 चिमूट असं एका बाजूने म्हणजे एका कारल्यामध्ये आपल्याला 2 चिमूट एवढं मीठ भरून घ्यायचं आहे. अगदी बोटाच्या सहाय्याने खालपर्यंत असं चोळून घ्यायचं आहे. छान असं तुम्ही बघू शकता चोळून घेतलं आहे. सर्व कारल्याला आपण अशाच प्रकारे करायचं आहे. तुम्ही ह्याच्या जागी पोपटी वाणाची जी कारली असतात किंवा लांबट कारली असेल अशाच प्रकारे आपल्याला कारल्याला मीठ आणि हळद असं लावून घ्यायचं आहे. यामुळे कारला अजिबात कडू होत नाही. छान असं चोळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. असं केल्याने कारलं चवीला हे खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता अजिबात बिया नाही आहेत ह्याच्यामध्ये. मी सर्व कारल्याला असंच हळद मीठ लावून घेतलं आहे. आता ही प्लेट बाजूला ठेवते. एक डब्बा घेतला आहे मी, त्याच्यामध्ये कारल्याच्या फोड्या घालून ठेवणार आहे. असं केल्याने काय होतं, आपल्याला हे कारलं आता 1 ते 1.5 तास किंवा कमीत कमी 2 तास तरी मी हे झाकून ठेवणार आहे. ह्याच्याने असं हळद आणि मीठमध्ये मुरवत ठेवल्यामुळे कारल्याचा बराचसा कडवटपणा कमी होतो. तुम्ही जास्तीत जास्त 3 ते 4 तासमध्येही ठेवू शकता. 2 तासानंतर मी कारले तुम्ही बघू शकता काढली. छान असं ते मिठाचं आणि हळदीचं पाणी तुम्ही बघू शकता कारल्याला बरंचसं सुटलं आहे. कारले छान असं खालवरून ओले झालेले दिसत असतील तुम्हाला. आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघायचं. इथं मी सुकं खोबरं असं किसून घेतलं आहे, थोडंसं भाजून घेतलं आहे आणि त्यातच मी थोडासा आल्याचा तुकडा 8-9 लसूण टाकला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी पाण्याचा अजिबात इथे वापर केलेला नाही. एकदम कोरडं असं वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटून घेतल्यामुळे छान असं कारलं बरेचसे दिवस टिकलं जातं. म्हणजे प्रवासात वगैरे आपण असं घेऊ शकतो. त्यातच मी 2 ते 3 चमचे असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. त्यातच मी 1 चमचाभर मी अशी खसखस भाजून घेतली आहे. ते टाकले. थोडीशी हळद टाकून घेते. हळद आपण आधी वापर केला आहे त्यामुळे थोडीशीच टाकणार आहे. त्यातच मी अर्धा चमचा मीठ टाकून घेते चवीपुरतं. त्यातच मी गरम मसाला आहे अर्धा चमचा तो वापरला आहे. धनेपूड वापरलेले आहे 1 चमचाभर. छान चव लागते त्यामुळे. हा आपल्या रोजच्या वापरातला घरगुती काळा मसाला तुम्ही 2.5 चमचा वापरला आहे जवळपास. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर अशी बारीक चिरून टाकायची म्हणजे चव छान लागते. आता इथे मी थोडासा आंबटपणा येण्यासाठी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. त्याच्या बिया पण घेतल्या आहेत, काढायचं नाही आहे. छान असं सगळं हे मिश्रण आता मी हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. टोमॅटोच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंफार कोरडं वाटलं तरी ते तुम्ही 1 चमचाभर तेलाचा वापर करू शकता. छान असं हे मिक्स झालं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचा गोळा बनला जातो. इथे आपलं सारण तयार झालं आहे कारल्यामध्ये भरण्यासाठी. मस्त असं कलरही दिसत असेल तुम्हाला. आता हे सारण मी असं एका साईडला करून घेते. त्यातच आपण कारले घेऊन कारल्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. इथे मी सर्व कारले घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान असं कारल्याला मिठाचं पाणी सुटलं आहे. त्यामुळे त्याची स्किन आहे ना
ती अशी थोडीशी सैल होते आणि कारलं लवकर शिजलं जातं. आता चांगला असं गच्च भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बोटाच्या साहाय्याने छान असं मी दाबून दाबून गच्च भरून घेणार आहे. अजिबात असं ढिल्लं भरायचं नाही आहे कारलं. ढिल्लं भरलं तर सारण लवकर तेलामध्ये टाकल्यावर कारल्यातलं सारण बाहेर येतं, सर्व मसाला असा करपला जातो. तुम्ही बघू शकता छान असं मी दाबून घेत आहे. मस्त असं गच्च भरून घेतलं आहे कारलं. अशाच प्रकारे मी दुसऱ्या कारल्या भरून घेते. तुम्ही ह्याच्या जागी दुसरं कारले घेतले ना किंवा पोपटी वाणाची, त्याच प्रकारे असं गच्च भरून घ्यायच्या. छान होते भाजी, अजिबात कडू लागत नाही. डब्यासाठी किंवा लहान मुले अशा आवडीने खातात. अशा प्रकारे कारलं केलं तर टॅमॅटोचा वापर करणं अगदी ऑप्शनल आहे इथे. तुम्ही टॅमॅटोऐवजी लिंबाचा रस किंवा जे चिंचेचा कोळही वापरू शकता. त्याने छानसं असं कारल्याची चव लागते. बराचसा कडवटपणा त्यानेही कमी होतो. अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता मी तिसरंही कारलं असं भरून घेते. चांगलं असं गच्च भरून घ्यायचं, मस्त लागतात हे सारण. अशाच प्रकारे मी सर्व असं गच्च भरून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता आमच्याकडे ही भाजी आठवड्यातनं एकदा तरी केली जाते. छान अशी लहान मुले आमच्याकडे अशी आवडीने खातात. मस्त लागते चवीला. तुम्हीही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की द्या. तुम्ही बघू शकता छान असे मी सर्व कारले भरून घेतलेले आहे. तिथे गच्च असं भरून घेतलं आहे. खूप मस्त आणि चमचमीत बनते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे मी सर्व कारले तुम्ही बघू शकता छान अशी गच्च भरून घेतले. थोडंसं सारण उरले ते आपण दुसऱ्या भाजीसाठी वापरू शकतो. आता हे आपण मीडियम गॅसवर असं तळून घ्या. कढईमध्ये मी 3 चमचे म्हणजे 3 पळी तेल टाकून घेणार आहे. जास्त तेलाचाही वापर करायचा नाही आहे आपल्याला. आता मी गॅस मिडियमच केला आहे. त्याच्यात कारल्याच्या फोडी घालून घेणार आहे. अशाच प्रकारे मी सर्व कारल्याच्या फोडी घालून घेतल्या आहेत. आता हे मीडियम गॅसवर आपल्याला 1 मिनिटभर तर असंच कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता 1 मिनिट झालं आहे. आपल्याला 5 मिनटं असंच मीडियम गॅसवर ठेवायचं आहे. 5 मिनटं झाल्यानंतर मी परत ताट काढलं. तुम्ही बघू शकता खालची बाजू छान अशी भाजली गेली आहे. आता चमचेच्या साहाय्याने आपण ह्याला पलटी करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असे मीडियम गॅसवर आपल्याला खालची बाजू छान भाजून घेतली आहे. सर्व मी फोडी कारल्याच्या पलटी करून घेत आहे. इथे आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. सर्व कारले मी पलटी करून घेतले आहे. ही बाजूही आपल्याला एक 5 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याच्यावर मी ताट झाकून घेते आणि 5 मिनटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. 5 मिनटे झाले आहेत. आपण ताट उघडून बघूया. तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथं कारलं बरंचसं शिजलं गेलं आहे. आता अजून आपण हे कारलं पलटी करून घ्यायचं आहे. असं पलटी करत आपल्याला जवळपास 12 ते 13 मिनटे कारलं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं कारलं दोन्ही बाजूने शिजलं गेलं आहे. थोडंसं जे सारण बाहेर निघलं आहे ते चमचेच्या साहाय्याने आपल्याला त्यात फिरसे असं भरून घ्यायचं आहे. थोडंफार निघेलं. तुम्ही बघू शकता छान असं इथं आपलं कारलं शिजलं गेलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला गॅस बंद करून 1-2 मिनटाची आपण ह्याची वाफ घेणार आहोत. 2 मिनटानंतर बघू शकता कारल्याला छान अशी वाफ बसली आहे. इथे मी गॅस बंदच केलता. बंद करून आपल्याला वाफ घ्यायची आहे. छान असं त्या वाफेवरच कारलं मस्त असं मऊसूत शिजलं जातं. तुम्हाला थोडासा तुकडा काढून दाखवते. छान असं मऊसूत शिजलं गेलं आहे. तुम्ही बघू शकता हाताच्या साहाय्याने बघितलं तर एकदम छान असं मॅश होते. मस्त इथं आपलं चमचमीत असं भरलं कारलं तयार झालं आहे. एका बाउलमध्ये मी काढून घेते. तुम्हाला एक टिप सांगते. तुम्हाला छान असं अजिबात कडू होणारं कारलं करायचं असेल तर संध्याकाळीच कारलं हळद मीठ लावून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं. त्यातला पूर्ण असा कडवटपणा निघून जातून कारलं लवकरही शिजतं. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी बेलचे बटन